नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सूर्यवंशी संतोष सर, युनिव्हर्सल पब्लिक स्कूल औरा शहाजानी, विषय मराठी। विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण बऱ्याच अशा व्याकरणामधील वेगवेगळ्या घटकांचा आपण अभ्यास केलेला आहे। मित्रांनो, मराठी व्याकरणामधील आतापर्यंतचे जे काही घटक अभ्यासले त्यामध्ये शेवटचा आपण वाक्य विचार आणि वाक्य रूपांतर हा घटक आपण इथं अभ्यासलेला आहे। मित्रांनो, आपल्याला आता आणखी काही घटक महत्त्वपूर्ण व्याकरणामध्ये राहिलेले आहेत, तेही आपल्याला अभ्यासावयाचं आहे। पण तत्पूर्वी आपण मराठी टेक्स्टबुकमधील काही लेसनचा आपल्याला अभ्यास करावयाचा आहे। तेव्हा टेक्स्टबुकमधील जे काही लेसन आहे त्या लेसनचाही आपण इथं अभ्यास करूया। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीचं जे मराठीचं टेक्स्टबुक आहे त्यामधील आज आपण लेसन पाठ शिकूया। पाठाचं नाव मोठे होत असलेल्या मुलांनो। लेखक आहेत डॉक्टर अनिल काकोडकर। तर सुरुवातीला आपण लेखक परिचय घेऊया। मोठे होत असलेल्या मुलांनो, लेखकाचं नाव आहे डॉक्टर अनिल काकोडकर। जन्म आहे 1943। भारतातील सुप्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ, भारतीय अणुऊर्जा मंडळाचे माजी अध्यक्ष, भारत सरकारच्या पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित। डॉक्टर अनिल काकोडकर हे भारतामधील एक सुप्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ म्हणून ते परिचित आहेत। भारतीय अणुऊर्जा मंडळाचे माजी अध्यक्ष आहेत। त्यांनी भारतीय अणुऊर्जा जे मंडळ आहे त्या मंडळाचे त्यांनी अध्यक्ष म्हणून या अगोदर काम केलेलं आहे। भारत सरकारच्या पद्मविभूषण पुरस्काराने ते सन्मानित झालेले आहेत। म्हणजेच भारत सरकारचं सर्वात श्रेष्ठ दर्जाचा असणारा जो काही पुरस्कार आहे तो पद्मविभूषण या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे। मोठे होत असलेल्या मुलांनो हा जो काही पाठ आहे या पाठामध्ये लेखकांनी विद्यार्थ्यांना, मुलांना अत्यंत मोलाचा असा संदेश त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे। त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये जे काही अनुभव आलेले आहेत ते अनुभव पत्र रूपाने या ठिकाणी त्यांनी मांडण्याचा इथं प्रयत्न त्यांनी केलेला आहे। जीवन जगत असताना आपण मनामध्ये काहीतरी ध्येय घेऊन जर आपण जीवन जगलो आणि त्या ध्येयासाठी जर आपण प्रयत्न केलो तर निश्चित यशस्वी होतो, हे त्यांनी अत्यंत मार्मिक शब्दामध्ये या पाठाच्या अनुषंगाने त्यांनी सांगितलेलं आहे। लेखक इथं सांगतात की खूप मोठं असं कार्य जर करायचं जर असेल तर त्याची सुरुवात आपल्याला छोट्या छोट्या कार्यापासून आपण सुरुवात केली पाहिजे। आणि ज्यावेळेस छोटे छोटे आपण कार्य करूया तर तेव्हा खूप मोठं कार्य आपण उभं करू शकतो। कोणतंही काम श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसतं, हे त्यांनी या पाठामधून त्यांनी संदेश देण्यात आलेला आहे। प्रत्यक्ष आपण पाठाचं वाचन करूया। मोठे होत असलेल्या मुलांना उद्देशून डॉक्टर काकोडकर यांनी हे पत्र लिहिले आहे। हा जो काही पाठ आहे हा पाठ म्हणजे एक पत्रात्मक स्वरूपामधून घेण्यात आलेला हा पाठ आहे।
म्हणजेच जे मुलं मोठे होत आहेत, लहानाचं मोठे होत आहेत, विद्यार्थी आहेत, शिक्षण घेत आहेत, म्हणजेच सर्वच मुलांना उद्देशून इथं लेखकांनी बोललेलं आहे. त्यांचे बारकमधील अनुभव मुलांचे भावविश्व निश्चित समृद्ध करतील. त्यांचे बारकमधील अनुभव असं म्हणलेलं आहे. आता बारक म्हणजेच काय, तर भाभा अणुसंशोधन केंद्र बारक म्हणजेच. आणि त्यामधील त्यांना जे काही अनुभव आलेले आहेत, त्या अनुभवापैकी मुख्य 2 अनुभव लेखक इथं विद्यार्थ्यांना सांगत आहेत, किंवा मोठे होत असलेले जे काही मुलं आहेत या मुलांना ते सांगत आहेत. मला खात्री आहे, लेखक म्हणतात मला खात्री आहे की ते तुम्हाला खूप उपयुक्त पडतील. कुठल्याही मोठ्या कामाची सुरुवात असंख्य छोट्या छोट्या कामामधून होत असते. बघा, लेखक इथं अत्यंत महत्त्वपूर्ण असा विचार या पाठामधून आपल्याला सांगत आहेत. म्हणजे कुठल्याही मोठ्या कामाची सुरुवात कशापासून होते, तर अत्यंत छोटे छोटे जे आहेत असे काही कामं असणारे अशा असंख्य कामामधून मोठ्या कामाची सुरुवात होत असते. म्हणून कोणतेही काम कमी दर्जाचे न मानता ते करायची सवय ठेवली तर मोठी कामे करताना अडचणी येत नाहीत. आता लेखक इथं सांगतात परत की कोणत्याही मोठ्या कामाची जी सुरुवात आहे ती असंख्य अशा छोट्या छोट्या कामामधून होते, असे ते लेखकाने इथं सांगण्यात आलेलं आहे. आणि परत ते म्हणतात कोणतंही काम हे कमी दर्जाचं नाहीये, प्रत्येक काम हे श्रेष्ठच असतं. आणि कोणतेही काम कमी दर्जाचं न मानता आपण ते कार्य करण्याची सवय ठेवली पाहिजे, जेणेकरून आपल्याला मोठी कामे करत असताना अडचण निर्माण होणार नाही. म्हणून आपण छोटे छोटे असणारे कामं केले पाहिजेत. आणि एखादी कामं निकृष्ट आहे असं न म्हणता किंवा कमी दर्जाचं आहे असं न म्हणता आपण त्या कामावरती, कार्यावरती श्रद्धा ठेवून आपण ते काम करणं गरजेचं आहे. जेणेकरून आपण अशी सवय जर ठेवली की कोणत्याही कामाला कमी दर्जाचं न मानता आपण जर कार्य करू लागलो आणि अशी कार्य करण्याची जर सवय ठेवली तर निश्चितच जे काही आपण मोठं कार्य करूया किंवा मोठे कामे करूया त्यावेळेस मात्र आपल्या अडचणी असतील ते दूर होतील, असा संदेश ते या पाठात देतात. म्हणजे कोणता संदेश या पाठामधून लेखकाने सांगितलेला आहे? मुख्य बघा की मोठं कार्य जर करायचं आहे तर असंख्य छोटे छोटे कार्य करायला आपण सुरुवात केली पाहिजे, तेव्हा मोठ्या कार्याची सुरुवात होते. तसेच दुसरा महत्त्वाचा विचार सांगण्यात आलेला आहे तो म्हणजेच कोणत्याही कामाला कमी दर्जाचं न मानता आपण ते कार्य करण्याची सवय ठेवली पाहिजे. म्हणून हे जे विचार आहेत हे विचार आपल्या अंतर्मनामध्ये उतरविलं पाहिजे, तरच आपण चांगल्या प्रकारचे कार्य करू शकतो. प्रत्यक्ष पाठ पहा. पाठाचं नाव मी अगोदरच सांगितलेलं आहे, मोठे होत असलेल्या मुलांनो. पेज नंबर आहे 15. मोठे होत असलेल्या मुलांनो, या पत्रातून मी तुम्हाला माझे बारकमधील 2 अनुभव सांगणार आहे. मला खात्री आहे माझे हे 2 अनुभव तुम्हाला अधिक अभ्यास करून तुमच्या भूमिका निश्चित करायला मदत करतील. पहा, तिकडे लक्ष द्या. विद्यार्थी मित्रांनो, पाठाचा अभ्यास करत असताना किंवा अभ्यास करण्याच्या अगोदर सुरुवातीला तुम्ही हा जो पाठ आहे तो पहिल्यांदा एकदा
संपूर्ण तुम्ही वाचन करून घ्यावयाचं आहे. पाठाचं संपूर्ण एकदा वाचन झाल्याच्या नंतर मग नंतर जे आपण इथं अध्यापन करत आहोत हे अध्यापन तुम्ही श्रवण करावयाचं आहे, जेणेकरून तुम्हाला समजायला इथं सोपं जाऊ शकेल. ठीक आहे, पाहूया आपण. लेखक इथं सांगतात, पहिल्याच उतार्यामध्ये इथं लेखक सांगत आहे की ते म्हणतात की मोठे होत असणाऱ्या मुलांनो, मी तुम्हाला इथं पत्र लिहित आणि या पत्राच्या माध्यमातून पत्रामधून तुम्हाला मी बार्कमधील माझे 2 अनुभव सांगणार आहे. जे काही अनुभव, अनेक अनुभव आले, त्याच्यापैकी जे महत्त्वपूर्ण असं वाटतील असे 2 अनुभव तुम्हास मी सांगणार आहे. आणि ते म्हणतात, मला खात्री आहे की ते माझे हे 2 अनुभव तुम्हाला अधिक अभ्यास करून तुमच्या भूमिका निश्चित करायला मदत करतील. म्हणजे इथं लेखक काय सांगत आहेत, माझे हे काही 2 जे अनुभव आहेत, हे 2 अनुभव तुमच्या जीवनामध्ये उपयोगाला येऊ शकतील. म्हणजेच तुम्हाला अधिक अभ्यास करून तुमच्या भूमिका निश्चित करायला मदत करतील. म्हणजेच तुम्ही मोठे होत असणारे जे काही मुलं आहात, तर तुमची भूमिका, तुमचं उद्देश, तुमचा ध्येय काय आहे हे तुम्हाला निश्चित करायला, म्हणजे तुम्ही जास्तीचा मेहनत घेण्यासाठी, अधिकचा अभ्यास करण्यासाठी तुम्ही तयार व्हाल. आणि अधिकचा अभ्यास करण्यासाठी आणि अधिकचा अभ्यास करून तुमची भूमिका जी आहे ती निश्चित करण्यासाठी या अनुभवाशी तुम्हाला निश्चितच मदत होईल असा ते विश्वासही इथं व्यक्त करतात. हा आपण पहिला पॅराग्राफ जो आहे, उतारा आहे, तो पाहिलेला आहे. दुसऱ्यामध्ये बघूया आपण. सेकंड पॅराग्राफ. तर मुलांनो, आधी मी माझे 2 अनुभव सांगतो. हे दोन्ही अनुभव मी कॉलेज संपवून बार्कमध्ये ट्रेनिंग स्कूलला गेलो तेव्हाचे आहेत. लेखक इथं मुलांशी पत्रात्मक स्वरूपामधून बोलत आहेत, म्हणजेच पत्राच्या माध्यमामधून ते बोलत आहेत. ते म्हणत आहेत, तर ते सांगतात की अगोदर मी माझे 2 अनुभव तुम्हाला इथं सांगणार आहे. आणि लेखक म्हणत आहेत की मी माझे कॉलेजचं जे काही शिक्षण आहे ते कॉलेज संपवलं. मी माझं कॉलेजचं शिक्षण संपल्याच्या नंतर मी बार्कमध्ये ट्रेनिंग स्कूलला गेलो असं ते म्हणतात. अरे हो, बार्क म्हणजे काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. सांगतो. बार्क हे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर म्हणजे भाभा अणुसंशोधन केंद्र या नावाचे लघुरूप आहे. लेखक सांगत आहेत, आता बार्क म्हणजेच काय हे तुम्हाला गोंधळात टाकणारा असं वाटू शकेल किंवा तुमच्या लक्षात येणार नाहीये. तर बार्कचा शब्दाचं ते स्पष्टीकरण इथं देतात. बार्क म्हणजेच भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर. रिसर्च सेंटर म्हणजेच भाभा अणु संशोधन केंद्र. अणुसंशोधन केंद्र हे या नावाचे लघुरूप आहे, संक्षिप्त रूप ज्याला आपण असं म्हणतो, शॉर्ट फॉर्म. भाभा अणुसंशोधन केंद्र म्हणजेच बार्क. हे लक्षात तुमच्या इथं आलेलं असेल.
होमी भाभा यांनी भारतातील अणुसंशोधनाचा पाया घातला, म्हणून त्यांचे नाव या संस्थेला दिले आहे. भारतातील अणुसंशोधनाचा पाया कुणी घातलेला आहे? तर होमी भाभा ही जे असणारे अत्यंत महान व्यक्तिमत्व ज्यांचं आहे, अशा या महान विभूतीच्या किंवा महान व्यक्तीच्या हस्ते या केंद्राचं म्हणजेच इथं सुरुवात इथं करण्यात आलेली आहे किंवा पाया घातलेला आहे. आणि म्हणूनच या संस्थेला त्यांचं नाव इथं देण्यात आलेलं आहे. तर बार्क ही संस्था आता प्रचंड मोठी आहे, पण मी तिथे ट्रेनिंग स्कूलला गेलो तेव्हा ती संस्था सुरू होऊन जेमतेम 7 वर्षे झाली होती. आता इथे लेखक सांगत आहे बार्क ही जी संस्था आहे आता खूप मोठी झालेली आहे. आणि लेखक म्हणत आहेत मी जेव्हा या संस्थेमध्ये गेलो होतो त्यावेळेस या संस्थेला सुरुवात होऊन 7 वर्षे असे पूर्ण झालेली होती. आणि त्यावेळेस मात्र मी त्या म्हणजेच भाभा जे काही सेंटर आहे बार्क जे आहे यामध्ये मी गेलेलो होतो असं ते सांगत आहे. आम्ही जवळपास 100 मुली होतो. मी ट्रेनिंग स्कूलला असताना होमी बाबा 3-4 वेळा आले होते. आता इथे लेखक सांगत आहेत ते म्हणतात आम्ही किती जण मुलं होतो, तर मुली असं मिळून 100 जण आम्ही होतो. आणि तिथं ट्रेनिंग घेत असताना शिक्षण घेत असताना होमी बाबा जे आहेत हे 3-4 वेळेस ते येऊन गेलेले आहेत. प्रचंड स्फूर्तिदायक व्यक्तिमत्व होते ते. इथं बघा ते सांगतात डॉक्टर होमी बाबा जे आहेत कसे होते, प्रचंड व्यक्तिमत्व असणारे. आणि बघा आता प्रचंड स्फूर्तिदायक व्यक्तिमत्व. आता स्फूर्ती म्हणजेच त्यांच्या बोलण्यातनं चालण्यातनं त्यांच्या कार्यामधनं एक प्रकारची प्रेरणा स्फूर्ती सतत असं मिळत आलेली आहे. आणि म्हणून जे 3-4 वेळेस त्या ठिकाणी बाबा येऊन गेलेले आहेत, होमी बाबा येऊन गेलेले आहेत, त्या वेळेस त्यांना एक प्रचंड प्रमाणामध्ये स्फूर्ती मिळालेली आहे. आणि ती कशा प्रकारची स्फूर्ती मिळाली, त्यांचं कोणते विचार त्यांनी इथं विद्यार्थ्यांना व्यक्त केले की कोणत्या विचारामुळं इथं लेखकही प्रभावित झालेले आहेत ते पुढे स्पष्ट करत आहेत लेखक. एकदा आम्ही त्यांना विचारलं आम्ही इतकी मुली आहोत पण सर्वांना पुरेल इतकं काम कुठे आहे इथे. ते म्हणाले तुम्ही त्याची काळजी का करता, तुम्ही सर्वजण संशोधन करत राहा, त्यासाठी सरकारला खर्च किती येतो याचा आता विचार करू नका, मात्र एक करा, तुम्ही स्वतःच काम निर्माण करा. आता या ठिकाणी लेखक सांगत आहेत की ते सर्वजण विद्यार्थी मिळून या डॉक्टर होमी बाबांना त्यांनी विचारलं की इथं सगळ्यांना पुरल असं एवढं इथं कार्य कुठं आहे, कार्यच नाहीये. तेव्हा त्याने म्हणले तुम्ही चिंता करू नका, सरकारला किती खर्च पडेल किती नाही याची तुम्ही आत्ताच चिंता करत बसू नका. आणि काम जे आहे ते काम तुम्ही स्वतः निर्माण करा, शोधा काम की तुम्हाला काय करायचं आहे, कोणत्या क्षेत्रात काम करायचं आहे किंवा कोणतं काम करायचं आहे, तुम्ही स्वतःच काम निर्माण करा. त्यांनी सांगितलेलं आहे काय करा, तुम्ही स्वतःच काम निर्माण करा. आपण काय काम करायचं हे तुम्ही स्वतःच ठरवा. आणि ते काय म्हणतात, आपण काय काम करायचं, कोणतं काम करायचं हे तुम्ही स्वतःच ठरवायचं आहे. बॉसने सांगितलं तेवढंच काम करायचं आणि सांगितलं नसेल तर आपल्याला कामच नाही असं समजायचं, ही चूक आहे. बघा या
ओळी जी आहेत अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. विद्यार्थी मित्रांनो इकडे लक्ष द्या. आपण पाठ शिकत असताना, त्याचा अभ्यास करत असताना परीक्षेच्या दृष्टिकोनातून तर आपल्याला त्याचा अभ्यास करावायचाच आहे, पण जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी त्या धड्यामधनं, त्या पाठामधनं जो संदेश निघतो, तो संदेश आपल्यासाठी अत्यंत मोलाचा होऊ शकतो. आणि तो संदेश इथं लेखकाने सांगितलेला आहे. ते म्हणतात, आपण काय काम करायचं हे तुम्ही स्वतःच ठरवा. की तुम्ही स्वतः निर्णय घ्या, तुम्ही स्वतः काम निर्माण करा आणि काय काम करायचं हे स्वतः तुम्ही ठरवा. तसेच बॉसने सांगितलं तेवढंच काम करायचं आणि सांगितलं नसेल तर आपल्याला कामच नाही असं समजायचं, ही चूक आहे. ते काय सांगतात, तुमचे जे काही बॉस असतील ते बॉसने सांगितलेलं तेवढं काम करायचं आणि नाही सांगितलं तर मला कामच नाही असं म्हणून बसायचं नाहीये. हे तुमची खूप मोठी चूक आहे असं ते सांगतात. हे योग्य नाही आहे, हे चुकीचं आहे असं होमी बाबा त्यावेळेस इथं बोलत होते. ही प्रवृत्ती गेली पाहिजे. भावांनी सांगितलेला हा मुद्दा माझ्या मनावर कोरला गेला आणि मुलांनो, स्वानुभवाने सांगतो एकदा, हे लक्षात आलं ना तर स्काय इज द लिमिट. बघा आता ते लेखक काय सांगत आहेत. होमी भावांनी सांगितलेला जो काही मुद्दा होता, जो विचार होता, तो विचार इथं लेखकांच्या मनपटलावरती, मनावरती कोरला गेला आणि ते म्हणायला लागले की खरंच हे विचार अत्यंत मौलिक आहेत आणि त्यांच्या मनामध्ये हा विचार कायमस्वरूपी बसला गेला. आणि ते म्हणतात, मी स्वानुभवाने सांगतो एकदा, हे लक्षात आलं ना तर स्काय इज द लिमिट. म्हणजेच ते स्वानुभवाने, म्हणजे स्वतःच्या आलेल्या अनुभवानं लेखक इथं सांगत आहेत. ते काय म्हणतात, ते हे जर लक्षात आलं आपल्या, तर काय लक्षात आलं म्हणजे वरील आता सांगितलेले जे विचार हे जर लक्षात इथं प्रत्येकाच्या जर आलं आणि मग मात्र हे जे आकाश आहे हे तोकडं आपल्याला पडू शकेल. अशा प्रकारचा आत्मविश्वास आपल्या मनामध्ये निर्माण होऊ शकतो. बोट धरून चालवणं किंवा दिशा दाखवणं हे पहिल्या 8-10 वर्षापर्यंत ठीक आहे. आता ते लेखक सांगत आहेत, बोट धरून चालवणं किंवा दिशा दाखवणं हे पहिल्या 8-10 वर्षापर्यंत ठीक आहे, आवश्यकही आहे, पण अंतिमतः स्वतःला सक्षम करता आलं पाहिजे, ऊर्जा मिळवता आली पाहिजे आणि स्वतःचे मार्ग शोधता आले पाहिजे. पहा, या जे काही इथं 2 ओळी आहेत लेखकाने सांगितलेलं आहे, अत्यंत मोलाच्या आणि अत्यंत महत्त्वपूर्ण असणाऱ्या या ओळी, त्याच्यामध्ये अत्यंत मोलाचा हा संदेश किंवा विचार इथं लेखकाने सांगितलेला आहे. बोट धरून चालवणं किंवा दिशा दाखवणं हे पहिले 8-10 वर्षापर्यंत ठीक आहे. ते काय म्हणतात, समजा एखादी लहान मूल आहे आणि त्या लहान मुलाचे आई वडील त्याला चालायला शिकवतात आणि अशा वेळेस त्याला त्याचे हात पकडून त्याला पाय चाल म्हणून असं त्याला चालायला शिकवतात. मुलगा तो कधी चालत पडतो, उठतो. बऱ्याच वेळेस आई वडील त्याला उठवतात आणि चालायला शिकवतात. तो हळूहळू पळतो, शिकतो आणि ज्यावेळेस तो मोठा झाल्यानंतर किंवा लहान असलेलं बाळ 2-4 वर्षानंतर चांगलं चालायला शिकतं आणि मग नंतर त्याला त्याचे बूट धरून किंवा त्याचे हात धरून पुन्हा त्याला चालायला शिकवण्याची आवश्यकता पडते का? निश्चित नाही आहे. नंतर तो स्वतः चालतो, पळतो. तर अशा प्रकारचं इथं लेखकाने काय सांगितलेलं आहे की बोट धरून चालवणं किंवा दिशा दाखवणं हे पहिल्या 8-10 वर्षापर्यंत ठीक आहे. म्हणजे आपल्याला योग्य दिशा, योग्य मार्ग पहिलीचे 8-10 वर्ष आपण शिक्षण घेत असताना ते आपलं बोट धरून कोणी दाखवणं, ते मार्ग कोणी सांगणं किंवा ते ज्ञान शिकवणं गरजेचं आहे, आवश्यकही आहे, ठीक आहे. पण सतत कोणीतरी आपल्याला मार्गदर्शन करावं, कोणीतरी आपलं बोट धरून चालवणं शिकवावं हे कायमस्वरूपी योग्य नाही आहे.
आवश्यक हे आहे, पण अंतिमतः स्वतःला सक्षम करता आलं पाहिजे. पण अंतिमतः शेवटी काय केलं पाहिजे, स्वतःला सक्षम करता आलं पाहिजे असं म्हटलेलं आहे. बघा, अत्यंत मोलाचा हा उपदेश इथं लेखक सांगत आहे. म्हणजे स्वतःला आपण मार्ग निवडला पाहिजे. स्वतःला आपण सावरलं पाहिजे. स्वतःला आपण सक्षम केलं पाहिजे. काय योग्य आहे, काय योग्य नाही याचा आपण विवेकानं, विचारानं आपण निर्णय घेतला पाहिजे. हे अत्यंत मोलाचं आहे. आणि स्वतःला सक्षम करणे म्हणजे आपण आपलं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, ज्या काही कोणत्या गोष्टी असतील, ज्या गोष्टीमध्ये आपण कमी आहोत, तर स्वतःविषयी जेवढं स्वतःला माहिती असतं तेवढं दुसरं कुणालाही माहिती नसतं. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून आपल्या स्वतःमध्ये कोणता गोष्टीची कमतरता आहे किंवा कोणता विचार आपल्यामध्ये नाही आहे, आपल्याकडे काय कमी आहे हे आपण जाणलं पाहिजे. आणि ते ओळखून घेऊन आपल्या स्वतःला सक्षम बनवलं पाहिजे. तरच आपण योग्य पद्धतीने कार्य करू शकतो किंवा जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो. ऊर्जा मिळवता आली पाहिजे आणि स्वतःचे मार्ग शोधता आले पाहिजे. लेखक काय सांगतात, स्वतःलाच सक्षम बनवा. म्हणजे स्वतःलाच आपण सक्षम बनवलं पाहिजे, एबल बनवलं पाहिजे. आणि ऊर्जा मिळवता आली पाहिजे. ऊर्जा, शक्ती, बल ज्याला आपण म्हणूया, ते आपल्यामधील असणारं सामर्थ्य, ऊर्जा, शक्ती हे आपल्याला मिळवता आली पाहिजे. आणि स्वतःच समर्थ झाला पाहिजे. आणि स्वतःचे मार्ग शोधता आले पाहिजे. आणि मार्ग भटकून जायला नको आहे. लेखकाने तर सांगितलेलं आहे की स्वतःचे मार्ग स्वतःला शोधता आले पाहिजे. आता या ठिकाणी स्वतःचे मार्ग स्वतः शोधता आले पाहिजेत म्हणजे याचा अर्थ काय आहे, कशाला म्हटलं जाईल? आता बघा, लेखकाने तर 2-3 गोष्टी किंवा 2-3 विचार, अत्यंत अनमोल असे विचार या उतार्यामधून लेखक इकडं आपल्याला खूप चांगल्या प्रकारचा संदेश देतात. ते म्हणतात की सुरुवातीचे काही वर्षे आपल्याला कुणी मार्गदर्शन करावं किंवा मार्ग दाखवावा, सांगावं हे ठीक आहे. जसं की लहान मुलाला आपण अनेक मार्गदर्शन करतो, त्याला दिशा दाखवतो, त्याला बोलायला, चालायला, पळायला, धावायला सर्व शिकवतो आपण. आणि तो नंतर मग स्वतः स्वावलंबी होतो, स्वतः चालतो. तशा प्रकारचं ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये असेल, कार्याच्या क्षेत्रामध्ये असेल, ह्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मुलांनी, विद्यार्थ्यांनी आपल्याला स्वतःला सक्षम बनवलं पाहिजे. काही दिवस आपण इतरांच्या ज्ञानाने आपले विचार परिपक्व करावायचा आहे. आणि नंतर मात्र आपल्या जीवनाचा, कार्याचा जो काही मार्ग आहे तो मार्ग आपण निश्चित केला पाहिजे आणि स्वतः तो निर्णय घेतला पाहिजे. हे इथं अत्यंत मोलाचा हा विचार इथं लेखक सांगतात. आणि ते सांगतात की स्वतःला समर्थ बनवा. स्वतःमध्ये ऊर्जा निर्माण करा, स्वतःला एबल बनवा, स्वतःमध्ये एक प्रकारची ऊर्जा निर्माण करा, असा संदेशही लेखक या उतार्यामधून देतात. आणि स्वतःचा मार्ग स्वतः शोधता आले पाहिजेत असं म्हणतात. म्हणजेच आपल्या ज्ञानाच्या, अनुभवाच्या जोरावर पुढील जो काही मार्ग आहे तो स्वतःचा मार्ग स्वतःला निवडता आला पाहिजे. नुसते पोपट पंचेसारखं आपण पाठ करायचं आहे, पाठांतर करायचं आहे, तितकंच आपल्याला हे करायचं आहे, तर हे आपल्याला चांगले मार्क्स, चांगले गुण आपल्याला या ठिकाणी मिळणार नाही. तर कधी मिळू शकतील? मग आपण त्याचं समजून घेऊन ज्यावेळेस आपण अभ्यास करूया आणि त्या प्रश्नांचे उत्तर आपण जर आपल्या अंतरात्म्यामधून आपण जर योग्य पद्धतीने लिहूया, देऊया, तर मात्र या ठिकाणी मग
त्या विद्यार्थ्याचं, त्या व्यक्तीचं जे काही अध्ययन आहे ते अत्यंत मोलाचं होऊ शकतं आणि त्याच्यामध्ये तो यशस्वी होऊ शकतो. म्हणून या अनुभवावरून, ज्ञानावरून स्वतःचे जे काही मार्ग आहेत ते स्वतः शोधले पाहिजेत.